परमात्मा भगवान शंकर आणि पार्वती कैलासामध्ये असताना भगवान परमात्मा पार्वती मातेला गुह्य ज्ञान सांगत होते आणि ते ज्ञान सांगता सांगता पार्वती मातेला सहज डोळा लागला आणि ते ज्ञान मच्छिंद्र माशाचं रूप घेऊन त्यावेळी तिथे प्रकट झाले. पार्वती मातेला झोप लागली. भगवान शंकर म्हणतात की हुंकार कोण देतंय, म्हणून भगवान शंकराने पाहिलं तर मच्छिंद्राला ते ज्ञान मच्छिंद्रनाथांनी ऐकलं. परंतु भगवान शंकरांनी मच्छिंद्रनाथांना सांगितलं की तुम्हाला यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल. मच्छिंद्राने तो गोरक्ष असं केला. गोरक्ष ओळखला गहिनीपती गहिनी प्रसाद निवृत्ती दाता ज्ञानदेवाचा ते ज्ञानोबा निवृत्तीनाथान आपले गुरूंप्रती असलेली श्रद्धा निष्ठा व्यक्त करतात. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणी सावा माझा. अतिशय दुर्लभ असलेले सद्गुरु गुरु यांची भेट होणं फार दुर्लभ आहे. खरं तर गुरु ज्ञानदान करतात, विद्यादान करतात. एखाद्या दात्याला जर अन्नदान केलं एक क्षणी आपलं पोट भरेल, परंतु पुन्हा भूक लागेलच. परंतु सद्गुरूंची कृपा असती, सद्गुरूंचा हात डोक्यावरती ठेवल्यानंतर जे ज्ञान मिळेल ते जीवनभर नव्हे अनेक जन्मांमध्ये या जन्माचं ज्ञान पुढच्या जन्मामध्ये सुद्धा व्यक्त होत. असं म्हणतात. एकदा एकलव्य महाभारतामध्ये कथा आहे. एकलव्य द्रोणाचार्यांकडे गेले. द्रोणाचार्यांना सांगितलं त्यांनी की मला तुम्ही धनुर्विद्या शिकवा. परंतु द्रोणाचार्यांनी त्यांना सांगितलं तुला काही धनुर्विद्या शिकवता येणार नाही. तर एकलव्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार करून तिथं गुरुभक्ती, श्रेष्ठ गुरुभक्तीचं उदाहरण द्यायचं म्हणतात ते एकलव्य. त्यांनी गुरुभक्ती सर्वश्रेष्ठ अशी गुरुभक्ती केली. गुरु सार काय, असार काय, विवेक काय, अविवेक काय ते निवडतात. जसं राजहंस पक्षी दूध आणि पाणी वेगवेगळं करतो, त्याप्रमाणे गुरूंची कृपा दृष्टी झाल्यानंतर आपल्याला मार्ग, आपला जीवन मार्ग सुखकर होतो, यात काही शंकाच नाही. सद्गुरुराया गुरुराया भेटल्यानंतर काय होतं तर आपल्याला स्वत्वाचा, स्वतःचा मी कोण आहे, अहम ब्रह्मास्मी ही ओळख सद्गुरुराय करून देतात. मी कोण आहे, मी ब्रह्म आहे ही ओळख करण्यासाठी आपल्याला सद्गुरुरायांजवळ जायला लागेल. नवे एकदा एक सिंहाचा छावा मेंढराच्या कल्पामध्ये गेला.
तो त्या कल्पामध्ये राहिला आणि तो त्या मेंढ्यासारखाच आवाज काढायला लागला. संगतीचा परिणाम त्यानंतर काही दिवसानंतर त्या तो आता छावा होता सिंहीचा, तर त्याला सिंही भेटली. त्याची आई भेटली नाही आणि तू तर छावा आहेस. संगतीचा काय परिणाम होतो तू स्वतःला ओळख. त्यानंतर त्या सिंहीनं त्या छाव्याला विहिरीच्या काठावर ते नेलं आणि पाहायला सांगितलं विहिरीमध्ये लोकून बघ, तू माझ्यासारखाच आहेस, माझ्यासारखा तू शेळ्यासारखा आवाज तुला येतोय, तू सिंहाचा छावा आहेस. त्याला स्वतःच्या स्वत्वाची जाणीव करून देणारे गुरु असतात. असे गुरु आपल्या जीवनामध्ये येतात आणि आपलं जीवन कृतार्थ करतात. नव्हे भगवान परमात्म्याला सुद्धा, भगवान श्रीकृष्णांना सुद्धा सांदीपनीच्या आश्रमामध्ये जाऊन गुरु दीक्षा घ्यावी लागली. एक सेवा हा नारवंता सेवा सेवेशिवाय या जगामध्ये काहीच मिळत नाही. सेवा केली, सेवा नम्रता आणि जिज्ञासा. भगवान परमात्मा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये जगाचे पितामह नवे ज्यांच्या श्वासामधूनच वेदांची निर्मिती आहे, त्या भगवान परमात्म्याला सांदीपनी ऋषींकडे जाऊन दीक्षा घ्यावी लागली. ज्या परमात्म्याने हे विश्व निर्माण केलं, त्या परमात्म्याला भगवान कृष्णाला सांदीपनीच्या सुदामा आणि भगवान कृष्ण यांना आश्रमामध्ये जावं लागलं. थोडे दिवस गेले, तदनंतर लाकडे गोळा करणे, पालापाचोळा, चूल पेटवणे अशी सेवेची कामं भगवंतांनी स्वतः केली. जगाचे पितामह, परंतु सेवा केली. काही दिवस गेल्यानंतर भगवान परमात्म्यांना सांगितलं गेलं की आता तुमचा गुरुकुलामध्ये सर्व अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. आणि भगवान परमात्मा निघून जायला वाटेवरती आले. सांदीपनी ऋषींची पत्नी आणि सांदीपनी ऋषी भगवान परमात्म्यांच्या मनामध्ये एक आशा निर्माण झाली की आपण आता इथून जाणार, परंतु गुरुदक्षिणा म्हणून आपल्याला काहीतरी सांदीपनीला द्यावंच लागेल. परंतु भगवान कृष्णाने काही मागितलं नाही, सांगितलं नाही. सांदीपनी ऋषींच्या पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले भगवान परमात्म्याने पाहिले. आणि भगवान परमात्मा म्हणते की आता हीच वेळ आहे आपल्याला की सद्गुरूंच्या ऋणातून उतराई होण्याकरता सांदीपनी ऋषींची जी पत्नी होती त्यांनी सांगितले की आमचा मुलगा राक्षसांनी नेलेला आहे.
भगवान परमात्म्याने ही संधी ओळखली की आता सद्गुरूंच्या ऋणातून उतराय व्हायचं असेल तर आपल्याला त्या राक्षसाचा वध केलाच पाहिजे. पांचजन्य हा जो राक्षस समुद्रामध्ये भगवान परमात्म्याने त्या राक्षसाला मारलं आणि त्यांच्या हाडांपासून जो शंख निर्माण केला तो पांचजन्य आणि सांदीपनी ऋषींचा पुत्र तो सूर्यही परत आणला. सांगायचं तात्पर्य एवढंच की भगवान परमात्मा सुद्धा भगवान परमात्म्याला सुद्धा भगवान परमात्म्याने सुद्धा गुरूंची सेवा केली. प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्र गुरु केले. नाथ हा एकनाथ महाराज एक रात महाराजांच्या घरी ज्यांनी अखंड एकनाथ भागवत संपूर्ण लिहिलं आणि शेवटच्या काळामध्ये एकनाथ महाराजांना जावं लागलं. सर्व समाजामध्ये असा एक संशय निर्माण झाला. नाथ महाराज गेल्यानंतर ते राहिलेलं भागवत पूर्ण करणार कोण? सद्गुरूंची कृपादृष्टी व्हावी लागते. यासाठी बोलतोय मी की राहिलेलं भागवत पूर्ण करणार कोण? त्यांच्या घरी असलेला जो नाथरायांना प्रत्येक पूजेच्या दिवशी फुले आणून देणे असं देवाचं काम करण्यासाठी एक गावबा म्हणून त्यांच्या जवळ बसले होते आणि ते गावबा म्हणून ते होते. त्यांना खूप खायची सवय होती. जास्त करून खाण्याचा छंद होता त्यांना. तेवढंच करायचं फक्त खाणे आणि देवाची पूजा करणे एवढंच. सर्व लोकांना चिंता पडली की आता एवढा मोठा ग्रंथ पूर्णत्वाला कसा जाणार. परंतु नाथ महाराजांनी गावोबावरती कृपादृष्टी केली आणि भागवतामध्ये बऱ्याचशा ओव्या अशा आहेत की त्या गावोबांनी स्वतः लिहिलेल्या आहेत. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की गुरु कृपादृष्टी व्हावी लागते. त्याशिवाय जीवनामध्ये सद्गती नाही किंवा जीवन सफल नाही. खर तर संत घेतल्यानंतर संत वासना सुद्धा नष्ट करतात. वासना नष्ट करतात. आपणा सारी करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार आहे. सद्गुरुराया स्वतः आपला जो शिष्य असतो ना आपलं प्रतिरूप त्याच्यामध्ये पाहत असतात. जसं आई असते ना, आई खूप प्रेमानं लहान मुलाला वाढवते, सांभाळ करते, तसे सद्गुरुराया आपल्या शिष्याला आपल्या भक्ताला फार गरिवाणपणे त्याचा सांभाळ करतात आणि सांभाळ करतात. खर तर ज्ञानोबा एके ठिकाणी असं म्हणतात की ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. गुरुकृपेशिवाय उद्धार होतच नाही.
राजे यांची काता काय भीक मागे मनाची या योगे सिद्धी पाहिजे भीक श्री गुरु सांगितलं असता पाठी राखा इतरांचा लेखा पूर्ण करी राजाची कांता काय भीक मागे मनाची या योगे सिद्धी पाहिजे काय भीक मागायला पाहिजे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण श्री गुरु सद्गुरू शरण गेला पाहिजे ते चालते ज्ञानाचे ते चालते ज्ञानाचे बिंब अवयव सुखाचे कुंभ एक माणूस थांब अशा सद्गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे नवे नवे आपण त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपलं जीवन कृतार्थ केलं पाहिजे नक्कीच या भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर भगवत स्वरूपाला किंवा भगवत स्वरूपा सारखं होण्याकरता आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे अखंड भगवंताचा जप केला पाहिजे आणि सर्व अगदी उठता बसता भगवंताचं नामस्मरण भगवंताचं नामचिंतन आपल्याला जसा वेळ मिळेल तसा त्या पद्धतीनं आपण सर्वांनी केलं पाहिजे खरं तर आपल्या गावची वैभवशाली ही जी परंपरा आणि त्या परंपरेला असलेलं साधेचं वातावरण कारण दिलीप महाराजांना मी धन्यवाद देतो की त्यांनी ही प्रवचनमाला पुन्हा चालू केली खाली बसून बोलणं वेगळं फार वेगळं भाऊ त्या दिवशी बोलत होते खाली बसून बोलणं वेगळं आहे परंतु इथं आल्यानंतर तोंडाला कोरड पडती आणि श्वास सुद्धा घेता येत नाही खरं तर असं भगवत चिंतनामध्ये भगवत भक्तीमध्ये आपण सर्वांनी गुंतत राहावं एवढीच मी प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण करा देतो श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विश्वात्मके देवे येणे वावे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे जे काळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो देवांची लतुर्ते लाभो प्राणीजात वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांद्याळी अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेघे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे तेही लोकी बचिलो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथो वजविये विशेषी लोके द्रष्टाग्रष्ट विजये हुआ विजय हे तमणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान कसाहो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया गवर्धा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय